नमस्कार. मी अश्विनी आहे. तुम्हा सगळ्यांचं परत स्वागत आहे. आशा आहे की तुम्ही सर्वजण नक्कीच चांगले असाल. आज आपण अशा जगात राहतो जिथे जगाच्या कानाकोपऱ्यामधील सर्व देश एकमेकांशी सतत संपर्कात असतात. टूथपेस्ट, मोबाईल, बस किंवा अगदी खाद्यपदार्थही आपण रोज वापरतात असलेली उत्पादने पाहिली तर लक्षात येईल की हे काही दूरच्या देशांमध्ये तयार करण्यात आले आहेत. आपण ज्या पद्धतीने कपडे घालतो, चित्रपट पाहतो आणि जे खातो त्यावरही आता जागतिक ट्रेंड्सचा मोठा प्रभाव पडतो. आपले शेतकरी कोणत्या किमतीला डिझेल किंवा खते विकत घेतात किंवा ते आत कोणत्या किमतीत आपली उत्पादने विकतात हे जागतिक बाजारभावावर अवलंबून असते. बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात कारखाने आणि कार्यालये उभारत आहेत आणि भारतीय कंपन्या इतर देशांमध्ये कारखाने आणि कार्यालये थाटत आहेत. अशा प्रकारे आपण पाहतो की आज आपण अशा जगात राहतो जे एकमेकांशी खूप जवळून बांधलेले आहेत. चांगल्या जमिनीच्या शोधात किंवा दुष्काळ किंवा रोगांपासून वाचवण्यासाठी लोक स्थलांतरित झाले. खलशी समुद्र ओलांडतात. प्रवासी, यात्रेकरू आणि व्यापारी उंच डोंगर, वाळवंट आणि नद्या ओलांडून नवीन लोकांशी आणि भूमीशी संपर्क साधतात. राजे आणि सैनिकांनी आपले राज्य वाढविण्यासाठी नवीन देश जिंकले. धार्मिक, शिक्षक, कलावंत आणि अभ्यासकांनाही दूरवरून जाऊन आपल्या विचारांचा प्रसार केला आणि नवीन गोष्टी शिकल्या. मात्र गेल्या काही शतकांपासून जगाच्या विविध भागांमधील हा संपर्क प्रचंड वाढला आहे की आपण एखाद्या ग्लोबल विलेजमध्ये राहत आहेत असे वाटतं मला तरी. त्यामुळे इयत्ता 9वीच्या सामाजिक अध्ययनापासून लोकशाही आणि राष्ट्रीय क्रांती 17व्या, 18व्या आणि 19व्या शतकातील लोकशाही आणि राष्ट्रीय क्रांती या विषयावरून आधुनिक जगाला घडवणारे बदल समजून घेऊया. शिकण्याचे परिणाम आपण याबद्दल जाणून घेण्यास सक्षम असाल. हे आधुनिक जग कसे अस्तित्वात आले? आधुनिक जगाच्या मुख्य कल्पना आणि प्रेरक प्रक्रिया काय आहेत? आणि आज आपण आपल्या सभोवताली जे पाहतो तो तयार करण्यात जगाच्या विविध भागांनी कसा सहभाग घेतला असेल. मुख्य शब्द ग्लोबल विलेज, एक असा समुदाय ज्यामध्ये लोक संगणक, दूरचित्रवाणी इत्यादींद्वारे जोडलेले असतात आणि सर्व एकमेकांवर अवलंबूनही असतात. औद्योगिक क्रांती, ज्या काळात घर बसल्या हातापेक्षा कारखान्यातील यंत्राद्वारे कामे अधिक होऊ लागली. वैज्ञानिक क्रांती, वैज्ञानिक क्रांती ही सुरुवातीच्या आधुनिक काळात आधुनिक विज्ञानाचा उदय दर्शविणारी घटनांची मालिका होती. वसाहतीकरण, एखाद्या भागातील मूळ लोकांमध्ये स्थायिक होण्याची आणि त्यावर नियंत्रण
प्रस्थापित करण्याची क्रिया किंवा प्रक्रिया. आपण संकल्पना नकाशा पाहूया. आधुनिक जग घडवणारे बदल. इसवी सन 1450 या सुमारास संपूर्ण जगाचे एकीकरण अतिशय वेगाने झाले. यामुळे लोकांच्या काम करण्याच्या पद्धतीत, विचार करण्याच्या आणि राज्य करण्याच्या पद्धतीत अनेक महत्त्वाचे बदल आले. यातील अनेक बदलांमुळे आधुनिक जगाच्या काही महत्त्वाच्या वैशिष्ट्यांचा विकास होऊ शकला. उदाहरणार्थ, आज आपण वापरत असलेले बहुतेक वस्तू मोठ्या प्रमाणात मशीन असलेल्या कारखान्यांमध्ये तयार केले जातात आणि आपण त्या बाजारातून विकत घेतो. शेतीमध्ये आपण आधुनिक पद्धती, यंत्रे इत्यादींचा वापर करून बाजारात विक्रीसाठी उत्पादन करतो. ज्याला आपण औद्योगिक क्रांती म्हणतो, ते एक मोठ्या बदलाचा हा एक परिणाम होतो. आज बहुतेक देशांवर राजे किंवा राण्यांचे राज्य नाही, तर लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकारे आहेत, जी आपल्या देशातील जनतेला उत्तरदायी आहेत. आपण ज्याला लोकशाही क्रांती म्हणतो, त्या प्रक्रियेचा हा परिणाम आहे. आपण विज्ञानाला खूप महत्त्व देतो. विज्ञान आणि तर्काच्या पद्धतीस वापर करून लोक आपल्यास सभोवतालचे सर्व काही, पृथ्वी, संपूर्ण विश्व, आपल्या सभोवतालचे जीवन, आपले स्वतःचे शरीर, आपल्या भावना आणि आपले विचार देखील समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण ज्याला वैज्ञानिक क्रांती म्हणतो, त्या प्रक्रियेचा हा परिणाम आहे. ब्रिटन, फ्रान्स, हॉलंड, स्पेन इत्यादी काही युरोपीय देशांनी आफ्रिका, आशिया, दक्षिण व उत्तर अमेरिकेच्या बहुतांश भागावर ताबा मिळवला, ज्यामुळे या देशांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या जीवनात जबरदस्तीने बदलाव झाला. या प्रक्रियेला वसाहतवाद म्हणतात. वसाहतवादामधील लोक स्वातंत्र्यासाठी लढले आणि जगातील सर्व देशांमध्ये गरिबी आणि वंचित लोक समान हक्क, संधी आणि मानवी श्रमाने निर्माण केलेल्या संपत्तीत वाटा मिळावा यासाठी लढत आहेत. स्वातंत्र्य, समता आणि प्रतिष्ठेसाठी हे संघर्ष आधुनिक इतिहासाचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. प्रारंभिक आधुनिक कालखंड इसवी सन 1450 ते 1750 या कालखंडाला सामान्यतः अर्ली मॉडर्न पिरियड असे म्हणतात. जगाच्या विविध भागात त्यापूर्वी अनेक वैशिष्ट्ये विकसित होऊ लागली होती. उदाहरणार्थ, भारत, चीन, अरेबिया आदी देशातील व्यापारी बराच काळ समुद्रामार्गे इतर देशांमध्ये माल घेऊन जात होते. इसवी सन 1492 या सुमारास ख्रिस्तोफर कोलंबस हा इटालियन खलाशी दक्षिण अमेरिकेत पोहोचला. वास्को दी गामा
या पोर्तुगीज खलाशाने 1898 मध्ये आफ्रिकेत फिरून भारतात सागरी मार्गे शोधला. यामुळे युरोपीय जहाजांना केवळ आफ्रिका आणि भारताचा विविध भागांशी व्यापार करण्याचा मार्ग मोकळा झाला नाही, तर समुद्रमार्गे चीनपर्यंतचा प्रवास करण्याचा मार्गही मोकळा झाला. व्यापाराच्या विस्तारामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी कृषी आणि हस्तकला उत्पादनाला चालना मिळाली. अशीच आणखी एक प्रगती म्हणजे मोठी राज्ये आणि साम्राज्ये उदयास आली, ज्यात सत्ता काही लोकांच्या हातात केंद्रित होती. त्यांच्याकडे मजबूत सैन्य आणि अधिकारी होते, जे सुव्यवस्था प्रस्थापित करतात आणि कर गोळा करतात. स्वायत्तता हवी असलेल्या छोट्या स्थानिक राजांना किंवा जमीनदारांना खाली उतरवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यामुळे देशाचे एकीकरण झाले आणि समान प्रशासकीय व्यवस्थेचा विकास झाला. उदाहरणार्थ, भारतात मुघल साम्राज्याने एका मजबूत केंद्र सरकार आणि प्रशासकीय व्यवस्था विकसित केली. चीन, इराण, तुर्किस्तान आणि युरोपच्या विविध भागात अशीच साम्राज्ये उदयास आली. सुरुवातीच्या आधुनिक कालखंडात विज्ञान, विशेषतः खगोलशास्त्र, गणित, तत्त्वज्ञान इत्यादी क्षेत्रात मोठी प्रगती झाली. अनेक वर्षाच्या अथक परिश्रमानंतर गॅलिलिओ सारखे महान शास्त्रज्ञ या निष्कर्षेपर्यंत पोहोचले की सूर्य सूर्यमालेचे केंद्रस्थानी आहे आणि पृथ्वीसारखे ग्रह त्यांच्या भोवती फिरतात. नीलकंठ सोमय्याजी, देकार्ते आणि न्यूटन यासारखे महान गणितज्ञांनी ग्रह ताऱ्यांच्या हालचालीचा अभ्यास करण्यासाठी नवीन पद्धतीचे विकास केली. त्यामुळे आत्तापर्यंत आपण नव्या क्षेत्राकडे स्थलांतरित करणे, औद्योगिक क्रांती, वैज्ञानिक क्रांती, वसाहतवाद आणि लोकशाही शासनाची वैशिष्ट्ये यांची चर्चा केली आहे. सुरुवातीच्या आधुनिक काळात विचारांवर मानवी स्वातंत्र्य आणि समतेच्या कल्पनेचा वर्चस्व होतो. याच धार्मिक विचारणा सरणीवर मोठा परिणाम झाला. कालक्षेत्रात विशेषतः चित्रकलेत माणसाचे आणि आपल्या सभोवतालच्या जागेचे यथार्थ चित्रण झाले. सुरुवातीच्या आधुनिक काळात या सर्व बदलांमुळे मोठ्या घडामोडींचा मार्ग मोकळा झाला. आज आपल्याला लोकशाही शासन पद्धतीबद्दल कल्पनेची सवय झाली आहे. सर्व नागरिकांना मूलभूत अधिकार आहेत आणि त्यांना कायद्यांनी समान मानले जाते. मात्र पूर्वीच्या काळात अशा प्रकारची लोकशाही नव्हती. देशावर राजे किंवा सम्राट राज्य करीत असत, ज्यांनी त्यांच्या इच्छेनुसार कायदे केले आणि समाज इस्टेटीमध्ये विभागला गेला. प्रत्येकाला त्याचे विशेषाधिकार आणि जबाबदाऱ्या होत्या. तर या व्हिडिओमध्ये आपण आधुनिक जग आणि सुरुवातीचा
आधुनिक काळाला घडवणारे आधुनिक जगातील बदल पाहिले आहेत. औद्योगिक क्रांती, वैज्ञानिक क्रांती, वसाहतवाद आणि लोकशाही शासनाची वैशिष्ट्ये या नव्या क्षेत्राकडे स्थलांतराची कारणे आहेत. आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल.